पंचशील नगर येथील मयत पतीच्या नावावरील घर परस्पर विकणाऱ्यांवर कारवाई करा। उपोषणकर्त्या वयोवृद्ध महिला गजभारे यांची जिल्हा परिषदेसमोर उपोषणस्थळी मागणी। याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड शहरालगत असलेल्या मौजे वाजेगाव ग्रामपंचायतमध्ये पंचशील नगर येथे उपोषणार्थी शांताबाई पांडुरंग गजभारे यांच्या पतीच्या नावाने असलेले राहते घर इतरांच्या नावाने केल्याचा संशय असल्यामुळे ते घर वारसा हक्काने माझ्या नावाने करावे। माझे घर परस्पर इतरांच्या नावाने करणाऱ्या ग्रामसेवक आणि इतरांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी। वारसा हक्काने ग्रामपंचायत नमुना नंबर 8 वर माझ्या नावाची नोंदणी करावी। माझ्या नावाने घर टॅक्स पावती देण्यात यावी। मी दलित विधवा असून माझे वय 70 वर्षे आहे। मला ग्रामपंचायत येथे खेटे मारण्यासाठी भाग पाडणाऱ्या ग्रामसेवक आणि त्यांचे सहकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या घेऊन वयोवृद्ध महिला शांताबाई गजभारे ह्या कडाक्याच्या थंडीमध्ये जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत। त्यांचे पती मयत पांडुरंग गजभारे यांचे निधन 6 वर्षापूर्वी झाले असून त्या निराधार आहेत। त्यांची दिशाभूल करून आणि कट कारस्थान रचून कोणीतरी त्यांचे राहते घर परस्पर इतरांच्या नावाने केल्याची त्यांना शंका आहे। ग्रामसेवक यांना घर टॅक्स पावती मागितली असता अवाढव्य रकमेची मागणी करीत असल्याचे त्यांचे यावेळी म्हणणे आहे। पीडित वयोवृद्ध निराधार महिलेला न्याय मिळावा म्हणून काही पक्ष संघटना उपरोक्त उपोषणास पाठिंबा देत आहेत। तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देखील देण्यात येत आहेत। पीडित महिलेच्या उपोषणाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या CEO ग्रामसेवक वाजेगाव यांच्यावर काय कारवाई करतील आणि काय निर्णय घेतील याकडे पीडित महिला आणि कुटुंबातील लोक आशेने पाहत आहेत। जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय उपोषणकर्ती वयोवृद्ध महिला गजभारे यांनी आज मंगळवारी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान आपल्या प्रतिक्रियेद्वारे सदरील या उपोषणासंदर्भात माहिती दिली आहे।